आज का नाही गुरुवार असल्यामुळे बघा सगळ्यात अगोदर देवपूजा केली आणि काल माऊलीचे पप्पा पंढरपूरला गेलते बघा. येताना का नाही असं मस्त पेढ्याचा प्रसाद आणला होता आणि सकाळी सकाळी जास्वंदीच्या झाडाला बघते तर असं खूप छान असं लाल जर्द फुलं उमलली होती. मग काय ते फुलं तोडून आणली, सगळ्यात अगोदर देवपूजा केल्या आणि कालचं जे पेढ्याचा प्रसाद आणला होता बघा ते देवाला नैवेद्य दाखवला. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे बघा 11 वाजलेले आहेत. सकाळपासून असं ढगाळ ढगाळ वातावरण, आभाळ आल्यासारखं. तर माहीत नाही पाऊस तर काही येत नाही, असं ढगाळ ढगाळ वातावरण. आणि माझं म्हणलं तर देवपूजा वगैरे आवरली. आज आहे गुरुवार आणि माझा म्हणलं तर उपवासच आहे. अक्षतासाठी, माऊलीसाठी, माऊलीच्या पप्पांसाठी डबा बनवला आणि चपाती आणि आज फक्त बेसन पोळी बनवलेली, चपाती आणि बेसन पोळी. तर त्याचं काही व्हिडिओ शूट करत बसले नाही. त्याच्यानंतर मला मिस्टर बसायचे आणि आज माझी तब्येत पण बरोबर नव्हती. कालपासून ना सर्दी, शिंका वगैरे भरपूर असा त्रास होत होता. तर हे असं ढगाळ वातावरण झालं, आभाळ म्हणजे ते वातावरण बदललं की मला सर्दीचा, शिंकाचा त्रास होतो. त्याच्यामुळे काही सकाळी ते व्हिडिओ शूट काही केला नाही. तर म्हणलं चला आता मिस्त्रीचं काम करू. आणि परवा दिवशी बघा इतकं मेहनतीने मी व्हिडिओ शूट केला ना, तर खरं सांगते तुम्हाला, एडिटिंग केला, शूट केला, अपलोड केला आणि अख्खा माझा ना पूर्ण बॅलन्स संपला दिवसाचा. पण ते व्हिडिओ माहीत नाही का असं का झालं, पण ते व्हिडिओ माझा ना डिलीटच झाला. तर असं कधी कधी होत नाही. पण मला तर असं वाटते ना की पहिल्यांदाच झालं आहे असं माझ्याकडून. ह्याच्या अगोदर कधीच झालं नाही. तर मनानेच बघा व्हिडिओ डिलीट झाला माझा. आता यूट्यूबनीच डिलीट केलं का काय असं वाटते मला. पण मनाने डिलीट झाला तर कधीच डिलीट झाला नव्हता, असा डिलीटच झाला माझा. असं जाऊ द्या म्हणलं. आणि गवताला म्हणलं तर आता बरेच दिवस झालं गवत नाही. तर कालच बघा बापूंनी गवत पण आणले आणि शेळीसाठी वैरण पण आणली. पिल्लं आपलं कोंडून टाकले असलं वातावरण झाले ना, तर म्हणलं नको सोडायला. आणि अक्षराची तब्येत काही बरी नव्हती, तरी पण अक्षर आपल्या शाळेत गेले. तर मी तर म्हणलेलं 2 दिवस नको जाऊ, पण तिला बघा अजिबात शाळा बुडू वाटत नाही. जसं शाळा भरली ना तशी दररोज रोज शाळेत जात असती. तर शाळा काय बुडू वाटली नाही तिला. आणि आम्ही परवा दिवशी अकलूजला गेलो होतो, त्यावेळेस तेवढं आलेली बघा. पण ते पण दुपारपर्यंत आली आणि दुपारनं घरी आलो की लगेचच शाळेत गेली परत. तर तिच्या पप्पांनी सोडलं तिला शाळेत. तरी असलं तर वातावरण झाले. तर चला कपडे भांडे वगैरे झाली सगळी. म्हणलं आता मिशनीवरती बसूया. आणि ढगाळ ढगाळ वातावरण, एकदम आबाळ गच्च भरलंय. तर रात्री 2-3 दळणं आली. आता शेवायचं सीझन बघा, आता पूर्णपणे शेवायचं सीझन बंद झालेलं आहे. शेवाय आता काही घेत नाही, शेवाय बनवायला पूर्णपणे बंद झालेत. आणि आपलं दळणंसुद्धा मी आता एक दोनच घेते, जास्त काय दळणं घेत नाही, बंद केलेत. संध्याकाळच्याला भरपूर असा उशीर होतो, स्वयंपाक कधी करायचा आणि दळणं दळत बसायचं म्हणलं तर हे सगळं होत नाही. कधी कधी 8-8:30 वाजते दळणं दळायला, तिथून स्वयंपाक करायचं होत नाही. जेवण करायला कधी कधी 10 वाजतात. आता गिरण पण मी बंदच केलेलं, फक्त आता घरचं दळते आणि जे काही 1-2 घेत ना ते दळते. आणि बरेच दळणं मी आता महागार लावलेत, बंद केलेले आहेत. तर चला आता मला एक ब्लाऊज कट करायचा आहे आणि ते लगेच शिवायला घ्यायचं आहे. तर काल एक शिवला मग त्यात तब्येत बरी नसल्यामुळं ना मी लगेच बघा बास केलं. 4 वाजेपर्यंत शिवलं आणि 4 वाजता ना लगेच बास करून टाकलं. देवपूजा वगैरे सकाळी लवकर आवरली. लगेच चपात्या बनवल्या पोरांसाठी, अक्षतासाठी, माऊलीसाठी, बेसन पोळी. कधी मला असं वाटतं मी एवढं मेहनत करते, एवढं प्रयत्न करते, पण मला काय यश भेटतच नाही. आणि माझ्यासोबतच असं का होतंय आता माहीत नाही. भरपूर सारं मी एवढं मेहनतीनं हे करत असते, पण त्याचं काय मला फळ अजिबात भेटत नाही. आता काय माहीत नाही, देवालाच माहीत नाही असं का होते माझ्यासोबत. आता जास्त काय एवढं म्हणजे असं बोलायला नको, जाऊ द्या. एक दिवस नक्कीच येईल. मी पण त्या दिवसाची वाट बघते, पण माहीत नाही ते दिवस कधी आहे. आणि एक एक करून सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझ्यासोबत जे काही घडलेले ते आता सध्या तर माहीत नाही. आता संध्याकाळचे बघा 6 वाजलेले आणि आपलं अक्षू माऊली वगैरे आले शाळेतनं. आणि आता ना माऊलीचे पप्पा सकाळी भाडे घेऊन गेले होते बघा. आणि जाताना ते सगळे घरी आले होते, मी त्यांच्यासाठी पण चहा बनवला. माझं म्हणलं तर सगळी झाडून वगैरे काढायचं झालं. आणि 1-2 दळणं आले होते, तर ते पण दळणं घेतली आणि दळायला टाकले. जाता आपलं पिल्लं म्हणलं तर बाहेर थोडी गॅस कॅमेरा दाखवतो. ते गव्हाचं आणि ज्वारीचं सगळं दळणं तर टाकत. आता दिवस मावळायला लागला. आता 6 वाजले. म्हणलं चला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि त्यांच्या घरी चाललेले बघा. जाताना माऊलीच्या पप्पांनी बोलवलं, मग काय सगळ्यांसाठी चहा वगैरे करावं लागलं. तर आमचं पण आता चहा पिऊन झालं.
तर चला आता स्वयंपाक करायचा आहे. इकडं मी दूध सकाळी टाकून ठेवले आणि माऊलीचं बघा शाळेतनं आलेलं ना एक बिस्किटचा पोळा खाऊन फोडून ना असं खायचं चालू होतं. शाळेतनं आलेल्या काही ना काही खायला लागतं. तर भरपूर सारा चहा केला, जवळजवळ 7-8 कप चहा केला होता मी. 2 वेळेस चहा केला होता एकदा सोडून आणि थोडंसं आपलं चहा ना शिल्लक राहिला याच्यामध्ये. चला आता स्वयंपाक करायचे आणि ना इकडं मी डाळ काढली दळायला. बेसन संपलेलं आहे आणि मला ना फ्रीजमध्ये बघा मी भाजी निवडून ठेवलेली आहे. चिगळाची भाजी वगैरे ठेवलेली, परत पालकची भाजी ठेवलेली. ते आता मला पालकचीच भाजी बनवायची आहे, पालकचा गरगटा बनवायचा आहे. आणि काल माऊलीच पप्पा ना पंढरपूरला गेलते बघा, भाडं घेऊन तर येताना असं मस्त पेढे आणलेले. चला बघा अक्कूचा आणि माऊलीचा इकडं अभ्यास चालू आहे. आपलं पिल्लं ना सोडले 1 तास झालं, जवळजवळ 5 वाजता आपले पिल्लं सोडलेले आहेत बघा, कसे उड्या मारतात आणि आपला दिवस मावळायला लागला. इकडं अभ्यास चाललाय. माऊली अभ्यास करतोय, जरा मस्ती करत असते. म्हणलं चला तोपर्यंत आपलं लसूण सोलून घेऊया भाजीला. इकडं लसूण घेतलेलं आणि आता आठवडा झालं बघा, सकाळचं आणि संध्याकाळचं हे 2 टायमिंगचं ना हे काम आता माझं वाढलेलं आहे. आता आज ना आपल्या कर्णाला बरोबर आठवडा झाला पूर्ण. गेल्या गुरुवारी ना आपली शेळी गेली होती, तर आठवडा पूर्ण झालेला आहे त्या गुरुवारी बघा. आणि अजिबात मला पिल्लं ऐकत नाहीत. इकडं पळाली की इकडं पळतात आणि तिकडं पळाली की तिकडं पळतात आणि माऊलीची कशी मस्ती चालू आहे. मग काय शेवटी बघा कोंडून टाकले आणि संध्याकाळच्या जेवणासाठी का नाही असं आपलं भाकरी बनवलेल्या. आणि आज बऱ्याच दिवसातून का नाही लिंबू मिरचं असं मला बनवायचं होतं. त्यासाठी मी 1 लिंबू चिरून घेतलेलं, इकडं मिरची बारीक करून घेतलेली, आपली मस्त पालकचा गरगटा वगैरे बनवला होता इकडं. आणि आता मिरचीला फोडणी द्यायसाठी बघा अगोदर कढईमध्ये तेल वगैरे ओतलं. त्याच्यानंतर आपलं जिरी मोहरीची फोडणी देऊन असं मस्त छान आपलं लिंबू मिरचू बनवलं आणि खूप छान लागतं बघा खायला. 1 थेंबही पाणी न वापरताना हे आपलं मिरचू बनवलेलं मी. आणि भाकरी बरोबर खायला तर अगदी अप्रतिम लागतं. इकडे आपलं पालकचा गरगटा आणि आता मिरवून निघालाय बघा. आता ही जून महिन्यामध्येच मिरवून निघतो. तर असं मिरवून निघाला होता, मग त्याच्यावरती ना हळदी-कुंकू वगैरे वाहिलं. असं म्हणतात बघा, मिरवून निघाला ना हळदी-कुंकू वगैरे व्हायचं असतं. तर संध्याकाळचं बघा आता आमची जेवण वगैरे झाली होती आणि सहज म्हणलं बघावं तर हे असं मिरग दिसला होता मला. तर त्याच्यानंतर